बज गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, किसका बजेगा डंका और किसकी होगी मार। प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे भीमराव उर्फ राजू गुगल। आपण सावनेर नगर परिषद ची जी निवडणूक आहे आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे। आपण प्रभाग क्रमांक 11 ब मधून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण उमेदवार आहात। आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता हे जे सावनेरमध्ये जे आपल्या इथे जे निवडणूक लागलेली आहे सावनेरमध्ये एक काटेरी संघर्ष आहे, काटेरी टक्कर आहे या भागात। तर आपला कशा प्रकारचे प्रचार प्रसार सुरू आहे आणि लोकांच्या कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळत आहे आपल्या प्रचाराला, त्याबद्दल सांगा। नमस्कार, मी भीमराव नागरावजी गुगल। मी सावनेर नगर परिषद नगरसेवकसाठी उभा आहे सावनेर नगर परिषदेला। आम्ही सावनेर नगर परिषद आमदार आशिषभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहरजी कुंभारे साहेब आणि DPC सदस्य डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही अध्यक्ष मंदारजी संजना मंदारजी मंगळे आणि 23 नगरसेवक यांना घेऊन आम्ही सावनेरात भरभराटीने सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष मिळून आम्ही चांगल्या लीडनं अध्यक्ष सावनेर शहरात आम्ही निवडून आणू। यापूर्वी पण आपला राजकीय प्रवास राहिलेला आहे, आपल्याला पुष्कळ अनुभव आहे। आता आमच्या मीडियाच्या सर्वेप्रमाणे लोकांनी हे म्हटलं की आपण नगराध्यक्ष पदच्या रेसमध्ये पुढे होते, पण पार्टीने जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे नगरसेवक पदासाठी लढण्याकरिता आपण ते पार करत आहात। आता मला हे सांगा की आता हे जे इलेक्शन जे आहे शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे, तर येथील जे समस्या आहे तुमच्याप्रमाणे कोणकोणती जी समस्या आहे जी तुम्ही नगरसेवक झाल्यावर तुम्ही ते करणार, त्याबद्दल सांगा। मला भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली नगरसेवक पदाची, मी ती समस्या नगरसेवक मला माझ्या मिसेसला वनिता भीमराव गुगल यांना नगराध्यक्षपदाची तिकीट न दिल्यामुळे मला कोणतीच प्रकारची नाराजी नाही आणि सावनेर शहरात पार्टीने जबाबदारी दिली। मी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे पूर्ण प्रचार दौरा चालू आहे आमचा आणि पूर्ण भरभराटीनं आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणू आणि सावनेर शहरात जे बी काम अडथळे आले आहे तेही आम्ही पूर्ण करू। जे रोड नाली रस्ते जे बी बाकी आहे त्यांचंसुद्धा आम्ही पूर्णतः पब्लिकमध्ये जाऊन आम्ही सगळे कामाची आशा बाळगतो आणि आम्हाला जास्तीत जास्त सावनेर शहरात माझं स्वतःचं मत आलं त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री आशिषबाबू देशमुख हे पहिल्यांदा आम्ही आमदार सावनेर विधानसभेत आले तर 10 ते 12 महिने झाले। त्या दिवसापासून आमच्या इथे जास्तीत जास्त फंड आणि काम करण्याची सुरुवात झाली। त्यामुळे आम्ही आशिषबाबू देशमुख यांचे खूप कौतुक करतो आणि सावनेर शहरात मोठ्या प्रमाणात अध्यक्ष नगरसेवक आल्यानंतर आणि चांगला विकास करू हीच आमची आशा आहे। सावनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। आरोप प्रत्यारोपांचा दौर सुरू आहे, विरोधक पण पुष्कळ ताशेर ओढते आहे। आणखीन काही पत्रकार लोक पण त्यात असे पण बोलत आहे की वनिता गुगल जे आपले मिसेस जे आहे यांना BJPने अध्यक्षपदाची जबाबदारी दिली नाही, कारण की त्यांना असं वाटतं एक नाराजगीचं सूर उमटणार असं लोक म्हणतात, अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यावर आपण काय बोलणार साहेब? धनुष्कुंभी समाज हा खूप मोठा समाज आहे सावनेर नगर परिषदमध्ये। आमच्या समाजात असं काही कोणाचा विरोध नाही। भारतीय जनता पार्टी खूप मोठी पार्टी आहे। पार्टीने तिकीट न दिल्यामुळे माझी मिसेस आणि मी स्वतः राजू गुगल यांची कोणत्याच प्रकारची नाराजी आहे। ज्यांनी हे ॲडव्हर्टाईज देऊन राहिले त्यांनी समाजात कोणतीच तीड मचवण्यात येऊ नये आणि आम्ही सर्व धर्मसमभाव सगळ्याच्या सबका साथ सबका विकास याच्याबद्दल आम्ही सोबत आहे। आपल्याला वाटतं का जनसमर्थन आणि जन आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, लोक भरभरून आपल्याला मत देणार असं आपल्याला वाटतं का? भरभराटीनं आम्हाला मतं देईल आणि सावनेर शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून देईल ही आमची आशा आहे।
आमच्या सर्वप्रमाणे आपला एक सर्वसमावेशक चेहरा आहे. लोक आपल्याला ओळखतात आपल्या कामामुळे, विकास कामामुळे. आपल्याला निश्चितच वोट देणारच आहे. तर आपण येथील जी जनता आहे, येथील सावनेर शहराचे जे नागरिक आहेत, त्यांना आपला काय कडकडीची विनंती राहणार, काय निवेदन करणार? सावनेर शहरात माझी कळकळीची एक विनंती आहे. सावनेर शहरात नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे जे बी उमेदवार आहे यांना आम्ही भरभराटीने सावनेर शहरातून निवडून देऊ. नमस्कार, मी भीमराव उर्फ राजू नागरावजी घुगल. मी सावनेर नगराध्यक्ष पदासाठी सावनेर शहरात नगराध्यक्ष पदाचे जेही उमेदवार आहे सो संजना मंदारजी मंगळे नगराध्यक्ष आणि बाकी 23 नगरसेवक यांना सावनेर शहरातून सगळे सावनेर शहरवासियांनी भरभराटीने येणाऱ्या 2 तारखेला मत देऊन भरभराटीने निवडून द्यावे हीच माझी आग्रहाची आणि माझी एक विनंती आहे.